Hello students, today we will discuss the topic crystal defect. क्रिस्टल डिफेक्ट ह्या टॉपिकचा आज आपण स्टडी करणार आहे आणि ह्या क्रिस्टल डिफेक्ट्समध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं की क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा त्याला आपण इम्परफेक्शन्स, क्रिस्टल इम्परफेक्शन्स म्हणतो. हा टॉपिक कशाशी रिलेटेड आहे बघा. सुरुवातीला ज्यावेळेस आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सची डेफिनेशन बघितली होती त्याच्यात असं बघितलं होतं की क्रिस्टलाइन सॉलिड्स आर दी सॉलिड्स इन विच देअर इज ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डरली अरेंजमेंट असणार पार्टिकल्सची, त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणतो. आता ह्या ऑर्डरली अरेंजमेंटमध्ये आपल्याला असं एक्सपेक्टेड आहे की किती जरी मोठा सॉलिड असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये एका विशिष्ट वेळानंतर पिरियॉडिकली ते पार्टिकल्स अरेंज केलेले असतील. म्हणजेच तो एक परफेक्ट सॉलिड असायला पाहिजे. बट इन प्रॅक्टिस दिस इज नॉट पॉसिबल. प्रत्यक्षात मात्र असा परफेक्ट सॉलिड आपल्याला सापडत नाही. म्हणजे जसं आपल्याला एक्सपेक्टेड आहे तसं कुठंतरी त्याच्यामध्ये ही जी रेग्युलरिटी आहे ही थोडीशी डिस्टर्ब झालेली असेल आणि ही जी रेग्युलरिटी डिस्टर्ब होणं आहे त्यालाच आपण क्रिस्टल डिफेक्ट म्हणतो. मग हे जे इम्परफेक्शन आहे किंवा हे जे त्याला आपण डिफेक्शन म्हणू, हे कशामुळे येतं तर ज्यावेळेस त्याचं क्रिस्टलायझेशन प्रोसेस ज्यावेळेस होते तेव्हा ह्या क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसमध्ये ह्या प्रकारचे डिफेक्ट्स हे तयार होत असतात. आता हे जे डिफेक्ट्स तयार होतात हे डिफेक्ट्स कोणत्या प्रकारचे असणार त्यानुसार क्रिस्टल डिफेक्ट्स यांचं क्लासिफिकेशन आहे. दे आर ऑफ 3 टाइप्स. दॅट इज दी पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट. म्हणजे जसं तुम्ही क्रिस्टल लॅटिस जर बघितलं असेल त्या क्रिस्टल लॅटिसमध्ये आपल्याला लक्षात येतं की काही पॉइंट्स असतात. हे पॉइंट्स अरेंज जे केलेले असतात, पॉइंट्स म्हणजे पार्टिकल्स. एखाद्या पार्टिकलमध्ये जर थोडासा डिफेक्ट असेल तर त्याला आपण पॉइंट डिफेक्ट म्हणू. जर पूर्ण लाईनमध्ये डिफेक्ट असेल तो लाईन डिफेक्ट आणि पूर्ण प्लेनमध्ये जर डिफेक्ट असेल त्याला प्लेन डिफेक्ट. आपल्याला या वर्षीच्या सिलेबससाठी फक्त पॉइंट डिफेक्ट याचाच अभ्यास करायचा आहे. आता हा जो पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय, दॅट इज द इरेग्युलरिटी इन द अरेंजमेंट ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर, इरेग्युलरिटी इन द अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पॉइंट्सच्या अरेंजमेंटमध्ये असणारी जी इरेग्युलरिटी आहे त्याला आपण पॉइंट डिफेक्ट म्हणणार आहे. म्हणजे जे पॉइंट जिथे असायला पाहिजे तिथं जर ते नसतील तर तो पॉइंट डिफेक्ट असणार. आता हे जे पॉइंट डिफेक्ट्स आहेत त्याचे सुद्धा पुन्हा सब टाइप्स आहेत. दॅट इज 3 क्लासेस ऑफ पॉइंट डिफेक्ट्स. दॅट इज वी विल सी वन बाय वन. नाउ द फर्स्ट टाइप ऑफ पॉइंट डिफेक्ट इज द स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. त्याचे जे 3 टाइप्स आहेत त्याच्यामध्ये स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. बघा आपण वन बाय वन बघणार आहे, त्यानंतर तुम्हाला पॉइंट डिफेक्ट सुद्धा एकदम क्लिअरली लक्षात येईल. सुरुवातीला बघणार आहे आपण फर्स्ट टाइप ऑफ पॉइंट डिफेक्ट, दॅट इज दी स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. त्यासाठी आपल्याला बघायला लागेल व्हॉट इज मीन बाय स्टोकिओमेट्री. स्टोकिओमेट्री म्हणजे काय, इट इज दी रेशो ऑफ ॲटम्स इन अ केमिकल फॉर्म्युला. जेव्हा एखाद्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला असतो त्याच्यामध्ये असणारे जेवढे वेगवेगळे ॲटम्स आहेत किंवा आयन्स आहेत त्यांचा जो रेशो असतो त्याला आपण म्हणतो स्टोकिओमेट्री. फॉर एक्झाम्पल जर आपण H2O जर बघितलं, वॉटर, केमिकल फॉर्म्युला H2O, दॅट मीन्स रेशो ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज 2:1. ही झाली त्याची स्टोकिओमेट्री. किंवा एक NaClचं एक्झाम्पल घ्या, दॅट इज रेशो ऑफ Na प्लस अँड Cl मायनस इज 1:1. दॅट इज दी स्टोकिओमेट्री. आता ज्यावेळेस एखादा पॉइंट डिफेक्ट तयार होतो त्यावेळेस काहीतरी पार्टिकल्स त्याच्यातून कमी असणार. जर समजा त्याची स्टोकिओमेट्री डिस्टर्ब होत नसेल तर त्याला म्हणायचं आहे स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. म्हणजेच या प्रकारच्या डिफेक्टमध्ये स्टोकिओमेट्री ऑफ द सबस्टन्स डू नॉट चेंज, ती चेंज होणार नाही किंवा डिस्टर्ब होणार नाही. मग आता ही जे स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स आहेत त्याचे पुन्हा सब टाइप्स असतील. ते कसे आहेत ते आपण बघू. त्याच्यातला जो पहिला टाइप आहे दॅट इज दी व्हॅकन्सी डिफेक्ट. एकूण 4 प्रकार असतील त्याच्यामध्ये. त्यापैकी फर्स्ट आहे दॅट इज दी
व्हॅकन्सी डिफेक्ट. आता ही व्हॅकन्सी डिफेक्ट काय असणार बघा, जेव्हा हे जे पॉइंट्स असतात किंवा जे पार्टिकल्स म्हणून आपण त्यांना, त्यांच्या नेहमीच्या जे एक्सपेक्टेड जी प्लेस आहे त्याच्यावर मिसिंग असते. म्हणजे जिथं एखादा पॉइंट किंवा पार्टिकल असायला पाहिजे तिथं तो राहत नाही, तो मिसिंग असणार, याचा अर्थ ती जागा व्हॅकंट असणार. अशा पद्धतीचं व्हॅकंट जर त्या ठिकाणी असेल आणि त्या क्रिस्टलच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कुठं मोठे रिकामी जागा दिसत असेल व्हॅकन्सी, तर त्या प्रकारच्या डिफेक्टला म्हणतो आपण व्हॅकन्सी डिफेक्ट. आता विशेषतः ही डिफेक्ट कोणामध्ये असणार, तर जे मेटॅलिक सॉलिड आहे त्याच्यामध्ये ह्या प्रकारचा डिफेक्ट राहू शकतो. आणि मेटॅलिक सॉलिडमध्ये स्टोकिओमेट्री काही डिस्टर्ब होत नाही, त्यामुळे अशा पद्धतीचे हे असणार व्हॅकन्सी डिफेक्ट. आता स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मधला सेकंड टाईप आहे, दॅट इज दी सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, त्याच्या अगोदर आपल्याला बघायला लागेल व्हॉट इज इन बाय इंटरस्टिशियल किंवा इंटरस्टिशियल साइट. क्रिस्टलच्या स्ट्रक्चरमध्ये मध्ये मध्ये ज्या मोकळ्या जागा असतात पार्टिकलच्या किंवा स्पेअर्सच्या मध्ये, त्या मोकळ्या जागेला व्हॉइड किंवा इंटरस्टिशियल साइट असं म्हटलं जातं. जर काही पार्टिकल्स हे ह्या मोकळ्या जागेमध्ये जर जाऊन बसत असतील आणि त्यामुळे जो डिफेक्ट तयार होतो त्याला म्हटलं जातं इंटरस्टिशियल, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता त्याच्यामध्ये सुद्धा दोन पॉसिबिलिटी असणार, एक तर त्यांची नेहमीची जागा सोडून ते त्या रिकाम्या जागेत जाऊन बसतील, किंवा काही एक्स्ट्रा असणारे जे काही ॲटम्स आहेत ते ह्या इंटरस्टिशियल साईटमध्ये किंवा ती जागा जी आहे ते ऑक्युपाय करतील. सो दिस इज दी सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता ह्या सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये काय होणार, तर त्याची जे एक्स्ट्राचे जर इलेक्ट्रॉन्स, त्या एक्स्ट्राचे जर ॲटम्स तिथं जर ऑक्युपाय होत असतील आणि त्याचं व्हॉल्यूम तर तेवढंच असणार पण मास वाढते, म्हणजे अशा ठिकाणी त्याची डेन्सिटी जी आहे ती वाढलेली असणार. स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मधला थर्ड टाईप आहे स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट हा आयोनिक सॉलिड्स मध्ये बघायला भेटेल. आता स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे काय, वेन इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर साइट्स और रेग्युलर पोझिशन. जर समजा आयोनिक सॉलिड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आयन्स दोन प्रकारचे असतील, ॲनायन्स अँड कॅटायन्स, पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज. जर समजा सारख्याच नंबरने कॅटायन्स आणि ॲनायन्स त्यांच्या रेग्युलर साईटवरून मिसिंग असतील तर त्यावेळेला जो डिफेक्ट तयार होणार आहे त्याला म्हणायचं आपल्याला स्कॉटकी डिफेक्ट. आता बघा याच्यामध्ये सारख्याच नंबरने दोन्ही आयन्स मिसिंग असल्यामुळे त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जी आहे ही टिकून राहते. आणि हा जो डिफेक्ट हा विशेषतः अशा प्रकारच्या आयनिक सॉलिड्समध्ये क्रिएट होईल की जिथं ॲनायन आणि कॅटायन मधला जी की पार्टिकलची साईज आहे याच्यामध्ये थोडासा जास्त डिफरन्स असतो. याचं एक्झाम्पल म्हणजे सोडियम क्लोराईड, NaCl. याच्यामध्ये जर Na+ जर एखादा आयन जर तिथून मिसिंग असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी दुसरा Cl- चा सुद्धा तिथून मिसिंग असणार. आणि ह्या डिफेक्टमुळे काय होतं, स्कॉटकी डिफेक्टमुळे, की त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी भरणार, कारण की व्हॉल्यूम तेवढंच आहे परंतु मास कमी झालेले आहेत ह्या मिसिंग पार्टिकल्समुळे. सो NaCl KCl इज दी एक्झाम्पल. स्टोकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्टचा जो चौथा प्रकार आहे दॅट इज दी फ्रेंकेल डिफेक्ट. या फ्रेंकेल डिफेक्ट सुद्धा आयोनिक सॉलिड्समध्येच हा सुद्धा फ्रेंकेल डिफेक्ट आपल्याला दिसेल. इथे काय होईल बघा, आयन्स लिव्ह देअर रेग्युलर साइट्स अँड ऑक्युपाय दी इंटरस्टिशियल साइट. आता जे तुम्हाला सांगितलं की इथं सुद्धा ते त्यांची नेहमीची जी पोझिशन आहे किंवा जी साईट आहे ते मिसिंग करतील, परंतु ते बाहेर जाणार नाही क्रिस्टलमध्येच असतील, परंतु जी रिकामी जागा असते व्हॉइड, त्या व्हॉइड त्या ठिकाणी ते ऑक्युपाय करतील. आणि ही जे रेग्युलर साईडच्या ऐवजी जर ते ह्या इंटरस्टिशियल पोझिशन जर ते ऑक्युपाय करत असतील तर त्याला तुम्ही म्हणणार आहेत फ्रेंकेल डिफेक्ट. आणि विशेषतः हा डिफेक्ट कोणत्या आयोनिक सॉलिडमध्ये दिसेल की जेव्हा त्यांच्यामधले जे आयन्स आहेत त्यांच्या साईज ह्या कम्पेरेबल असतील, म्हणजे जवळपास सारखे असतील. फॉर एक्झाम्पल सिल्वर क्लोराईड AgCl
और AgBr हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये काय होतं की स्टोकिओमेट्री त्यांची टिकून राहत होती. आता दुसरा जो टाईप आहे पॉईंट डिफेक्टचा, दॅट इज द इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? This type of defect arises when a impurity atom or foreign atom is present in crystal lattice. म्हणजे क्रिस्टल लॅटिसमध्ये नेहमीचा जो असणारा जो ॲटम्स आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रकारच्या सॉलिडचा ॲटम तिथं प्रेझेंट असणार आणि जे असायला पाहिजे त्याला आपण होस्ट ॲटम म्हणू आणि जे नंतर आलेला जो ॲटम आहे दुसऱ्या सॉलिडचा त्याला एकतर इम्प्युरिटी ॲटम किंवा फॉरेन ॲटम असं आपण म्हणू. आता ही इम्प्युरिटी डिफेक्ट सुद्धा दोन टाईपचा असणार, दॅट इज दी सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? बघा या ठिकाणी जो आपण फॉरेन म्हणजे दुसरा इम्प्युरिटीचा जो ॲटम आहे तो काय करणार तर ह्या होस्टच्या ॲटमला रिप्लेस करणार. होस्टच्या ॲटमच्या ऐवजी स्वतः त्या ठिकाणी लॅटिस पॉईंटला जो पिकअप ती जागा त्याची ऑक्युपाय करणार. त्याला म्हणायचं आपल्याला सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्याचं एक्झाम्पल म्हणजेच मेटल अलॉय जे असतात त्याच्यामधला एक मेटल अलॉय म्हणजेच ब्रास. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्रास. ब्रास इज मेड अप ऑफ कॉपर अँड झिंक. तर त्याच्यामध्ये रेग्युलर साईटमध्ये कॉपरच असणार, पण कॉपरच्या मध्ये काही ॲटम्स रिप्लेस करून तिथं झिंकचे ॲटम जेव्हा त्याची जागा ऑक्युपाय करतात तेव्हा अशा पद्धतीचा जो डिफेक्ट आहे त्याला आपण सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतो आणि हे त्याचं एक्झाम्पल आहे ब्रास. इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये दुसरा एक टाईप आहे दॅट इज दी इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इथं सुद्धा काय होणार की एक दुसरा फॉरेन किंवा इम्प्युरिटीचा जो ॲटम आहे तो त्याची नेहमीची जी काही साईट आहे त्याच्याऐवजी किंवा आपण असं म्हणू की होस्ट ॲटमच्या ऐवजी तो तर त्याला रिप्लेस करणार नाही, परंतु त्याच्यामध्ये असणारी जी इंटरस्टिशियल साईट्स आहे त्याच्यामध्ये असणारी जी मोकळी जागा आहे तिथं मात्र तो जागा ऑक्युपाय करेल. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजेच अलॉय ऑफ स्टील. स्टील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्टील जनरली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण कशाचं असणार तर आयर्नचं असतं. मग आयर्नचे जे ॲटम्स असतात ते तर त्यांच्या पॉईंट्सला असणारच, ते त्यांची जागा मिसिंग करणार नाही, परंतु त्यांच्यामध्ये असणारी जी छोटी जागा आहे मोकळी जागा त्यामध्ये कार्बनचे ॲटम्स हे ती पोझिशन ऑक्युपाय करतात आणि त्यामुळे हा जो अलॉय तयार होतो त्याला म्हटलं जातं इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सो स्टील इज द एक्झाम्पल. त्यानंतर पॉईंट डिफेक्टचा तिसरा प्रकार आहे नॉन स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता बघा पहिल्या याच्यात आपण बघितलं होतं की स्टोकिओमेट्री डिस्टर्ब व्हायला नको, परंतु काही प्रकारच्या डिफेक्ट्समध्ये त्यांची स्टोकिओमेट्री म्हणजे त्याचा जो रेशो असतो ॲटम्सचा किंवा आयन्सचा तो डिस्टर्ब होतो. जो असायला पाहिजे तो न राहता थोडंसं त्यांचं प्रमाण काहीतरी डिस्टर्ब होणार. म्हणजे जसं 1:1 असं असायला पाहिजे तर ते 1:1 न राहता 1:1.1 किंवा 0.9597 असं काहीतरी असणार. ही जे नॉन स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप्स असणार, दॅट इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता इथं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणजे काय होणार की हा जनरली हा जो पॉईंट डिफेक्ट आहे हा सुद्धा आयोनिक सॉलिड्समध्ये असणार. आयोनिक सॉलिडमध्ये दोन असतात, कॅटायन्स आणि अनायन्स. इथं काय असणार की मेटल डिफिशियन्सी म्हणजे मेटलचा जो असतो म्हणजे कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज असणारा तो मिसिंग असणार, परंतु मिसिंग असताना त्याच्यामध्ये त्याची नंबर ऑफ पार्टिकल्स हे डिस्टर्ब झाले तर चालतं स्टोकिओमेट्री, परंतु त्याची न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब व्हायला नको. म्हणजे जर पॉझिटिव्ह चार्ज जर गेला असेल आणि त्याच्या बदल्यात निगेटिव्ह चार्ज जर जात नसेल तर ते इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी त्याच मेटलचा हायर ऑक्सिडेशन स्टेट असणारे जे काही आयन्स आहे ते त्याला बॅलन्स करतात. जसं की एक एक्झाम्पल इथं आपल्याला बघितलेलं आहे, दॅट इज निऑन ऑक्साईड. त्या निऑन ऑक्साईडमध्ये आपल्याला असं लक्षात येतं आहे की
निऑनमध्ये Ni2+ आणि O2- ऑक्सिजनचा 2- यांचे जो चार्ज आहे, एक निऑनचा 2+ असणारा आयन तिथून मिसिंग आहे त्याच्या जागेवरून, आणि तो मिसिंग असताना त्याची जी काही कमी झालेला 2+ चार्ज आहे तो कोणी बॅलन्स केला आहे बघा, तर निऑनच्याच 2 आयन्सने, पण त्यांच्यावरचा चार्ज असणार आता 3+. जसे की ब्लू कलरचे जे दिसत आहेत आपल्याला, त्या ब्लू कलरच्या आयन्सच्या ऐवजी 2 पिंक कलरचे आयन्स आपल्याला तिथं दिसत आहेत, त्यांच्यावरचा चार्ज 3+ असणार आहे. म्हणजे एकावरचा 3+, दुसऱ्यावरचा 3+, असे म्हणून 2+ चार्ज त्यांनी बॅलन्स करून घेतलेला आहे. सो दिस इज दी मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट इन नॉन स्टोकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता यांच्यामधला जो काही निऑनचा स्टोकिओमेट्री ही मात्र इथं डिस्टर्ब झालेली आहे. निऑन ऑक्साईडची 1:1 ऐवजी आता निऑन 0.97 अँड ऑक्सिजन 1 अशा पद्धतीची त्याची आता ती स्टोकिओमेट्री असणार आहे. त्याच्यामधला सेकंड टाईप आहे नॉन स्टोकिओमेट्रीमधला, दॅट इज दी मेटल एक्सेस डिफेक्ट. आता हा मेटल एक्सेस डिफेक्ट कसं असणार, इथं सुद्धा आयोनिक सॉलिड असणार, आणि जो मेटल आहे तर इथं मेटलचे ॲटम हे